नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दुपारी 12 वाजेपर्यंत घसरण सुरूच होती। त्यानंतर मात्र थोडी रिकव्हरी दिसून आलेली आहे। तरी सुद्धा मार्केट संबंध होताना सेन्सेक्स हा 22 पॉईंटने घसरून 79,897 वर बंद झालेला आहे। निफ्टी 8 पॉईंटने घसरून 24,316 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.80%, बीएसई सीपीएसई इंडेक्स 1.48% वर आहे। बीएसई रिअलिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.3% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.34% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.57% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ओएनजीसी 2.21%, बीपीसीएल 2.08%, कोल इंडिया 1.90%, आयटीसी 1.59% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 1.69%, बजाज फायनान्स 1.48%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.24%, डिव्हिज लॅब 1.17% अशी घसरण आहे। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आज आलेले आहेत। एफआयआयने 1137 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 1676 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।